मित्रांनो, असं म्हणतात की वंश हा मुलगा समोर नेऊ शकतो, मुलगी नाही. म्हणजे वंशाला दिवाच लागतो, पंथी नाही. तर हे वाक्य साफ चुकीचं ठरून दाखवलेलं आहे अंकिता प्रभू वालाकरने. तर तिने नुकतंच तिचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि ते कसं तर बघूया त्या पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी प्रिया आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की अंकिता प्रभू वालाकरने तिचं स्वप्न कसं पूर्ण केलेलं आहे. पण तुम्ही जर माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, नुकताच अंकिताने नवी कोरी ऑडी घेतलेली आहे, ते सुद्धा तब्बल 80 लाखाची. आणि आपली पोस्ट ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा पोस्ट केली आहे आणि त्या पोस्टवरती तिने काय लिहिलं आहे ते मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे. तर तिने असं तिच्या पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की फार मोठे स्वप्न बघू नये, अंतरून पाहून पाय पसरावे. हे एकच मोठे झालो, पण मोठी स्वप्न बघायला हरकत काय आहे? आणि अंतरून लहान आहे तर अंतरून मोठं घेऊ असा विचार करत इथपर्यंत पोचले. जेव्हा जेव्हा मी एक पाऊल मागे गेले ते नेहमीच झेप घेण्यासाठी. गावातून मुंबईत येणं, त्यानंतर दोघी बहिणीला मुंबईत आणणं, भाड्याचं घर शोधणं, मुंबईत राहणं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं, हा प्रवास सोपा नव्हता. आई बाबांनी जो विश्वास दाखवला त्यामुळेच एवढं करू शकले. आज ही घेतलेली गाडी दिखाव्यासाठी नाही तर अंथरूण व्यवस्थित असल्यामुळे घेतली आहे. मी तर म्हणेन, मोठी स्वप्न बघा, कोणतंही काम करायला लाजू नका. कधीतरी नमतं घ्या, कधीतरी स्वतःहून बोला. पण हे होत नाही आता, असं कसं होईल म्हणून थांबू नका. माकाच बघा यंदा आवडीत असून हापूस आंबे विकतय. ही तिने तिची पोस्ट आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. तेच मी पोस्ट तुम्हाला वाचून दाखवली आहे. 2 मुली आहे, मला 3 मुली आहे, मला वंश कसा वाढेल, मला मुलगा हवा यासाठी. पण असं काही नसते मित्रांनो. वंश नुसतं मुलगाच वाढू शकत नाही, तर मुली सुद्धा तुमचा वंश वाढू शकतात. त्यांना थोडीशी संधी द्या, मुली सुद्धा तुमच्या संधीचं सोनं नक्की करणार. अंकितासारखी जर तुमची मुलगी असेल तर नक्कीच तुमचं हे स्वप्न साकार करणार. कोणत्याही आईवडिलाला प्राऊड फील होणार, कोणत्याही आईवडिलाला मन भरून येणार, त्यांना चांगलं आनंद होणार असं कार्य अंकिताने केलं. अंकिताने नुसतं तिचीच जबाबदारी घेतली तर तिच्या दोघी बहिणीची सुद्धा जबाबदारी घेतली. बिग बॉसमध्ये असताना तिने एक वाक्य म्हणून दाखवलं. ते वाक्य ते बोलली होती की जर भावाला राखी बांधू शकतात तर बहिणीला काय राखी बांधू शकत नाही. तर तिने त्या दिवसापासून ठरवलं होतं की माझ्या बहिणीने किंवा आम्ही तिघीने एकमेकीला राखी बांधायची आणि आम्ही तिघींनी एकमेकीचं रक्षण करायचं. किंवा मी मोठी आहे म्हणून मी या दोघींचं रक्षण करणार, किंवा मी या दोघींचा सांभाळ करणार, मी माझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करणार. म्हणजे मित्रांनो, यावरून तुम्हाला कळेल की नुसतं मुलगा स्वप्न पूर्ण करू शकत नाही, तर मुलगी सुद्धा तुमचं स्वप्न पूर्ण करू शकते. यावर विश्वास ठेवा, मुलीला सुद्धा चान्स द्या. मुलगी सुद्धा तुमचं स्वप्न करू शकते आणि हेच ठरवून टाकलेलं आहे अंकिता प्रभू वालाकरने. मित्रांनो, खरंच तिच्यासारखी मुलगी धाडशी, कारण की जे काही तिच्या जीवनामध्ये घडलंय त्यातून ती उभारून आलेली आहे. नवीन ती काहीतरी गोष्टी करत आहे. तिचा सिंधू प्रकल्प आहे, त्यानंतर ती बिग बॉसमध्ये गेली होती आणि त्यातून ती उभारी करून आता नुकतंच तिचं लग्न सुद्धा होणार आहे. पण या सगळ्यामधून तिचं जे स्वप्न आहे, तिच्या आईवडिलांची काळजी आहे, तिच्या बहिणीपणे पार पाडत आहे. मला एवढंच सांगायचं आहे मित्रांनो की नुसतं मला मुली आहेत रडत बसण्यापेक्षा की त्या मुली सुद्धा माझं स्वप्न पूर्ण करू शकतात, त्या सुद्धा माझा वंश पुढे नेऊ शकतात. त्यावर थोडासा विश्वास ठेवा. जे स्वप्न आहे त्यांचं त्यांना चांगलं शिकवा, चांगलं वाढवा, चांगले संस्कार द्या. त्या सुद्धा तुमचा वंश पुढे नेऊ शकतात. आणि मला मुलगा नाही, मला मुलीचा, किंवा मला मुलंच आहेत मला मुली नाही, हा असा भेदभाव करू नका. कारण मुलं पण चांगली असतात आणि मुली पण चांगली असतात. नुसतं वंशाला दिवा लागतो, पंथी चालत नाही, हे वाक्य साफ चुकीचं आहे मित्रांनो. पंथी सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे जेवढा दिवा महत्त्वाचा असतो. आणि या व्हिडिओ मार्फत मला एकच संदेश द्यायचा होता की दिवा जेवढा इम्पॉर्टंट आहे तेवढा पंथी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मुलास द्या, ती सुद्धा तिचं स्वप्न पूर्ण करू शकते आणि तुम्हाला अभिमान वाटेल असं ती सुद्धा गोष्ट करू शकते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओवरती तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही कमेंट असेल त्या सुद्धा मला कळवा आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.